यानंतर बातमी नागपूरमधनं ईव्हीएम मशीनच्या नावाखाली भाजपवरती धादांत खोटे आरोप केले म्हणून काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण त्यासोबत नारायण राणे यांच्यासह सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आलेली आहे भाजपच्या वतीनं। सरिता कौशिक आपल्यासोबत आहेत। सरिता, भाजपनं काय भूमिका घेतली या संदर्भात? ज्ञानदा, अत्यंत इंटरेस्टिंग अशी ही खरं तर डेव्हलपमेंट आहे, कारण अनेक ठिकाणी आपल्याला माहिती आहे की ईव्हीएमच्या विरोधामध्ये मोर्चे निघतात आहेत आणि अशा वेळेला ईव्हीएम मशीनच्या नावाखाली भाजपावर धादांत खोटे आरोप केले असं म्हणत भाजपानं ही नोटीस बजावली आहे आणि हे चारही मोठे नेते आहेत यांना बजावली आहे। इंटरेस्टिंग भाग याच्यातला हा आहे की जरी भाजपानं भाजपा म्हणून ही नोटीस बजावली नसली तरीही भाजपाच्या विधी सेलचे जे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत ॲडव्होकेट विनोद तिवारी यांनी ही भाजपाच्या जिल्हा परिषद पदेतून यवतमाळमधून नुकत्याच निवडून आलेल्या ज्या सदस्य आहेत मीनाक्षी बोलेनवार यांच्या वतीनं ही नोटीस बजावली आहे आणि यामध्ये त्यांना हे खोटे आरोप करत असल्या आहेत आणि ताबडतोब ते बंद करावे आणि भाजपाची व विजयी उमेदवारांची म्हणजे दोघांची ही बिनशर्त जाहीर माफी या सर्व नेत्यांनी मागावी, अन्यथा त्यांच्या विरुद्ध न्यायालयात फौजदारी व दिवाणी खटला हे करण्यात येईल अशा पद्धतीचा इशारा या नोटीसमध्ये देण्यात आलेला आहे। ज्ञानदा। सरिता, धन्यवाद या माहितीबद्दल।